साजरा झालेला आहे। त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये 26 जानेवारी या दिवशी संगीत कवायत हा उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे श्री परिवार भाऊ दिवाले तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वले सर आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद, उपस्थित पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं शासनाने हा जो काही संगीत कवायतीचा उपक्रम यावर्षीपासून चालू केला, मागील 15 दिवसापासून आपली या संगीत कवायतीचा सराव शाळा स्तरावर चालू आहे। आणि मी सर्व क्रीडा शिक्षक शाळेचे ज्यांनी हे संचलनाची तयारी घेतली असेल त्या सर्वांचं कौतुक करतो की खूप चांगल्या प्रकारची संगीत कवायत या ठिकाणी झाली। म्हणजे कवायत बघत असताना आम्हाला आमच्या बालपणी जी आम्ही कवायत करत होतो त्याची आठवण या प्रसंगी झाली। त्यामुळे आणि निश्चितच या संगीत कवायतीचा फायदा आपल्याला होणार आहे। आणि विद्यार्थी दशेमध्ये जे जे काही उपक्रम शासनामार्फत किंवा शाळेमार्फत राबवले जात असतात त्या सर्व उपक्रमाचा उद्देश हाच असतो की आपला विद्यार्थी जीवनामध्ये स्वयंशिस्त लागावी, तसेच येणाऱ्या काळामध्ये आपण स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे। त्या दृष्टीने जर आपण शारीरिक दृष्ट्या सक्षम असलो तर आपण कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाही। त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी या 26 जानेवारी दिनी संकल्प करावा की आपण नियमित 1 तास सकाळी स्वतःच्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष द्यावं, जेणेकरून आपलं शरीर चांगलं असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करायला सदैव चांगल्या पद्धतीने तत्पर राहू। या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि उपस्थित सर्व पालकवर्ग यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडला त्याबद्दल सर्वांचं पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।